नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 24 ते 30 नोव्हेंबर दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या काही 30 चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण स्पष्टीकरण देखील घेतलेले आहे। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया थोडाही वेळ वाया न घालवता। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असणार आहे तर मिस युनिव्हर्स 2025 चा किताब नुकताच कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, फातिमा बॉश त्यांचे नाव आहे। काय तर फातिमा बॉश। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर विद्यार्थ्यांनो, मिस युनिव्हर्स 2025 चा किताब मेक्सिकोच्या फातिमा बॉश हिने नुकताच जिंकला आहे। तर या स्पर्धेबद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर ही स्पर्धा 21 नोव्हेंबर 2025 रोजी थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित करण्यात आलेली होती। तर या स्पर्धेमध्ये थायलंडची प्रविनर सिंग ही पहिली उपविजेती ठरलेली आहे। तर विद्यार्थ्यांना आपल्या भारताचे प्रतिनिधित्व मनिका विश्वकर्मा यांनी केले होते, परंतु तिने केवळ टॉप 30 मध्येच आपले स्थान मिळवले आहे। यानंतर दुसरा प्रश्न, वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये आपल्या भारत देशाने एकूण किती पदके नुकतेच जिंकले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 20 पदके जिंकली आहेत। किती? तर एकूण 20 पदके। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये आपल्या भारत देशाने एकूण 20 पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे। तर या पदकांमध्ये खालील पदकांचा समावेश आहे। तर यामध्ये आहेत सुवर्ण पदके एकूण 9, रौप्य पदके आहेत एकूण 6 आणि कांस्य पदकांचा समावेश आहे 5। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। आणि ही स्पर्धा आपल्या भारतातील ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित करण्यात आलेली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपला तिसरा असणार आहे। तर IPL 2026 साठी राजस्थान रॉयल्स या संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, कुमार संगकारा असे त्यांचे नाव आहे। काय तर कुमार संगकारा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर IPL 2026 साठी कुमार संगकारा यांची राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर राहुल द्रविड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये ही घोषणा नुकतीच करण्यात आली आणि संगकारा हे मुख्य प्रशिक्षक पदासोबतच संघाचे क्रिकेट संचालक म्हणूनही आपली भूमिका सुरू ठेवतील। तर विद्यार्थ्यांनो, त्यांनी यापूर्वी 2021 ते 2024 दरम्यान देखील संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले होते, ज्या काळामध्ये संघाने 2022 च्या IPL मध्ये अंतिम फेरी गाठली होती। यानंतर चौथा प्रश्न, तर पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विवेक सिंगला असे त्यांचे नाव आहे। काय तर विवेक सिंगला। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्ट मध्ये। तर विद्यार्थ्यांनो, पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेड म्हणजेच PXIL चे विवेक सिंगला यांची व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली दिसून येत आहे। तर त्यांनी 10 नोव्हेंबर 2025 पासून पदभार स्वीकारलेला आहे आणि सिंगला यांच्याकडे वीज क्षेत्रातील निर्मिती, पारेषण, वितरण, व्यापार, अक्षय ऊर्जा व हरित तंत्रज्ञान 35 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे। यानंतर पुढील पाचवा प्रश्न, तर आपल्या भारतातील कोणते राज्य 100% सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले पहिले राज्य बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, ते आहे गोवा हे राज्य। कोणते? तर गोवा हे राज्य। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आपल्या भारतातील गोवा हे राज्य किंवा त्या राज्याचे पोलीस दल 100% सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले पहिले राज्य बनले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, गोव्यातील सायबर फसवणूक कॉल सेंटरने 100% प्रतिसाद दर गाठलेला दिसून येत आहे। यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये सुरू झालेल्या क्लाउड बेस्ड 1930 हेल्पलाईनला मिळालेल्या सर्व कॉल्सवर आणि मिस्ड कॉल्सवर देखील यशस्वीरित्या प्रतिसाद देण्यात आलेला आहे, ज्यामुळे नागरिकांसाठी सायबर फसवणुकीची तक्रार करणे अधिक सुलभ व प्रभावी झालेले आहे। यानंतर सहावा प्रश्न, वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये आपल्या भारताच्या मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सुवर्ण पदक जिंकले आहे। कोणते? तर सुवर्ण पदक। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 मध्ये आपल्या भारताच्या मीनाक्षी हुड्डाने सुवर्ण पदक म्हणजेच
गोल्ड मेडल जिंकले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मीनाक्षीने महिलांच्या 48 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यामध्ये उझबेकिस्तानच्या फिजिलोवा फरझोना हिला 5-0 अशा फरकाने पराभूत करून हा विजय मिळवला आहे. यानंतर 7वा प्रश्न, 24 नोव्हेंबर 2025 पासून आपल्या भारताचे 53वे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा असे त्यांचे नाव आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी 24 नोव्हेंबर 2025 पासून त्यांचा पदभार स्वीकारलेला आहे. तर त्यांनी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्याकडून पदभार घेतला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनामध्ये पदाची व गोपनीयतेची शपथ दिली आहे. तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांचा कार्यकाळ 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत असणार आहे. यानंतर 8वा प्रश्न, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अंध भारतीय महिला नुकतीच कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तर छोंजिन अंगमो असं त्यांचं नाव आहे. काय? तर छोंजिन अंगमो. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अंध भारतीय महिला छोंजिन अंगमो असं तिचं नाव आहे. तर हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील एका दुर्गम खेड्यातील रहिवासी असलेल्या छोंजिन अंगमो यांनी हे ऐतिहासिक शिखर सर केले आहे. तर वयाच्या 8व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती, परंतु त्यांनी आपल्या स्वप्नांच्या आड कधीही अपंगत्वाला येऊ दिले नाही. यानंतर विद्यार्थ्यांनो 9वा प्रश्न, तर अंध महिला T20 विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या भारत देशाने जिंकले आहे. कोणत्या? तर आपल्या भारत या देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर अंध महिला T20 विश्वचषक 2025 चे विजेतेपद आपल्या भारत देशाने नुकतेच जिंकले आहे. तर आपल्या भारताने अंतिम सामन्यामध्ये नेपाळचा 7 गडी राखून पराभव करून हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे नुकताच. तर ही अंध महिला क्रिकेट विश्वचषकाची पहिलीच आवृत्ती होती जी भारत आणि श्रीलंका यांनी संयुक्तपणे आयोजित केलेली होती. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 10वा. तर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 या स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, लक्ष्य सेन असे त्यांचे नाव आहे. काय? तर लक्ष्य सेनने जिंकले आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. तर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद आपल्या भारताच्या लक्ष्य सेनने नुकतेच जिंकलेले आहे. तर महत्त्वाची इतर माहिती देखील पाहूयात. तर लक्ष्य सेनने अंतिम सामन्यामध्ये जपानच्या युशी तनाकाचा 21-15, 21-11 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला आहे. तर हे लक्ष्य सेनचे 2025 मधील पहिलेच विजेतेपद होते. तर महिला एकेरीचे विजेतेपद दक्षिण कोरियाच्या एन से यंगने जिंकलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 11वा. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकारने देशातील 250हून अधिक बंदरांची सुरक्षा कोणत्या संरक्षण दलाकडे नुकतीच सोपवली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, CISF या. कोणत्या? तर CISF म्हणजेच काय? तर सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकारने देशातील 250हून अधिक बंदरांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे म्हणजेच CISF कडे सोपवली आहे. तर या निर्णयामुळे देशभरातील लहान व मोठी बंदरे एकाच प्रमाणित सुरक्षा व्यवस्थेखाली येणार आहेत. तर या आतापर्यंत सुरक्षेची देखरेख प्रामुख्याने डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग द्वारे केली जात होती आणि अनेक ठिकाणी स्थानिक पोलीस किंवा खासगी एजन्सी सुरक्षा पुरवत होत्या, ज्यामुळे सुरक्षेमध्ये काही त्रुट्या होत होत्या. यानंतर 12वा प्रश्न, नुकतेच हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मनसिंह देओल म्हणजेच धर्मेंद्र यांच्या वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 89व्या वर्षी. कितव्या? तर 89व्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले आहे. तर 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलेला आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न 13वा आहे आपला. तर महिला कबड्डी विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या भारत देशाने जिंकले आहे. कोणत्या? तर आपल्या भारत देशाने जिंकले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर महिला कबड्डी विश्वचषक 2025 चे विजेतेपद आपल्या भारताने नुकतेच जिंकले आहे. तर बांगलादेशच्या ढाका येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाने चायनीज तेपेईचा 35-28 गुणांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा या विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. आणि यापूर्वी 2012 मध्येही आपल्या भारतानेच विजेतेपद पटकावले होते, हे सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 14वा प्रश्न, साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला प्रदान केला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नितीन कुशलप्पा यांना. कोणाला? तर नितीन कुशलप्पा यांना. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार 2025 नितीन कुशलप्पा यांना त्यांच्या दक्षिण साऊथ इंडियन मिथ्स अँड फॅबलेस रिटोल्ड या पुस्तकासाठी नुकताच प्रदान केला आहे. तर हा पुरस्कार त्यांना 14 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे एका विशेष कार्यक्रमामध्ये नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, 15वा प्रश्न, हा प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित आहे. तर भारतीय संविधान दिवस केव्हा साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जात असतो. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, भारतीय संविधान दिवस दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात असतो. तर या दिवसाचे महत्त्व काय आहे? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारताच्या संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारले व त्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तर विद्यार्थ्यांनो, नागरिकांमध्ये संविधानाचे महत्त्व आणि त्यातील मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले, जो दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करत असतो. आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय अधिसूचित केलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 16वा. तर 25 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्यातील राम मंदिराच्या कळसावर कोणाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या. कोणाच्या? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या. तर याविषयी महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहूयात. तर 25 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्यातील राम मंदिराच्या कळसावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवा धर्मध्वज फडकवण्यात आला. तर या ऐतिहासिक सोहळ्यादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भगवत आणि राम मंदिर ट्रस्टचे अन्य सदस्य देखील उपस्थित होते त्या ठिकाणी. आणि हा ध्वजारोहण सोहळा मंदिराच्या बांधकामाच्या औपचारिक पूर्ततेची प्रतीक मानला गेलेला आहे. यानंतर 17वा प्रश्न, आपल्या भारताची 26वी महिला ग्रँडमास्टर नुकतीच कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शरयू वेलपुला असं तिचं नाव आहे. काय? तर शरयू वेलपुला. ठीक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारताची 26वी महिला ग्रँडमास्टर शरयू वेलपुला ही बनली आहे. तर नोव्हेंबर 2025 मध्ये तिने सर्बियामधील फर्स्ट लीग ऑफ सेंट्रल सर्बिया स्पर्धेमध्ये आपला अंतिम नॉम मिळवून हा किताब जिंकलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, तेलंगणामधील वारंगल येथील रहिवासी असलेल्या शरयूने वयाच्या 19व्या वर्षी ही कामगिरी नुकतीच केलेली आहे. यानंतर 18वा प्रश्न, जगातील पहिला तरंगता कृत्रिम बेट कोणता देश बांधणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तो आहे चीन हा देश. कोणता? तर चीन हा देश बांधणार आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जगातील पहिले तरंगते कृत्रिम बेट चीन बांधणार आहे आणि हे बेट अणुबॉम्बपासून सुरक्षित राहू शकेल व कोणत्याही बाह्य मदतीशिवाय समुद्रामध्ये अनेक नागरिकांना आश्रय देऊ शकेल असे सांगण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 19वा. तर ICC T20 विश्वचषक 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रोहित शर्मा असे त्यांचे नाव आहे. काय? तर रोहित शर्मा. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांची ICC T20 विश्वचषक 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर ICC चे अध्यक्ष जय शहा यांनी मुंबईतील स्पर्धेच्या वेळापत्रक अनावरण कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली आहे. तर 2026 चा T20 विश्वचषक भारत व श्रीलंका येथे संयुक्तपणे आयोजित केला
जाणार आहे. यानंतर 20वा प्रश्न, तर मीरज मित्तल यांच्या जागी आपल्या भारताचे नवीन दूरसंचार सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अमित अग्रवाल असे त्यांचे नाव आहे. काय तर अमित अग्रवाल. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर मीरज मित्तल यांच्या जागी अमित अग्रवाल यांची आपल्या भारताचे नवीन दूरसंचार सचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर IAS अधिकारी अमित अग्रवाल 1993च्या बॅचचे यांनी 21 नोव्हेंबर 2025 रोजी हे पद स्वीकारले आहे. यापूर्वी ते औषध निर्माण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते आणि नीरज मित्तल यांची आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिवपदी नुकतीच बदली करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा, तर इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, जावेद अशरफ असे त्यांचे नाव आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन च्या अध्यक्षपदी जावेद अशरफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ITPO म्हणजे काय? तर इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन, ठीक आहे. आणि निवृत्त भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच IFS अधिकारी असलेल्या जावेद अशरफ यांची मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 20 नोव्हेंबर 2025 रोजी या पदावर 2 वर्षाच्या करारावर नियुक्ती केली आहे. तर यापूर्वी ते फ्रान्स आणि सिंगापूरमधील आपल्या भारताचे राजदूत होते. तर यापूर्वी प्रदीप सिंग खरोला हे ITPO चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होते, लक्षात ठेवा. यानंतर 22वा प्रश्न, तर नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेवर कोणत्या देशाने बहिष्कार टाकला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, अमेरिका या देशाने बहिष्कार टाकला आहे. कोणत्या? तर अमेरिका या. यानंतर पुढील प्रश्न आहे 23वा, महत्त्वाचा आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर सॅटेलाइट इंटरनेट सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. कोणते? तर महाराष्ट्र. महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनो प्रश्न. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात आपण. तर विद्यार्थ्यांनो, सॅटेलाइट इंटरनेट सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र हे आहे. तर आपल्या महाराष्ट्राने एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक या कंपनी सोबत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. तर या करारामुळे आपल्या महाराष्ट्राच्या दुर्गम व आदिवासी भागातील शाळा, आरोग्य केंद्रे व आपत्कालीन सेवांना हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यानंतर हा उपक्रम डिजिटल महाराष्ट्र मोहिमेला गती देण्यासाठी महत्त्वाचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, WPL 2026च्या लिलावामध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, दीप्ती शर्मा असे तिचे नाव आहे. काय? तर दीप्ती शर्मा. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. तर WPL 2026च्या लिलावामध्ये भारतीय अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा ही सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. तर UP वॉरियर संघाने राईट टू मॅच कार्ड वापरून दीप्ती शर्माला 3.20 कोटी रुपयांना पुन्हा आपल्या संघात घेतले आहे. यानंतर 25वा प्रश्न, यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, डॉक्टर सुखदेव थोरात असे त्यांचे नाव आहे. काय? तर डॉक्टर सुखदेव थोरात. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर यंदाचा 2025चा म्हणजेच केव्हाचा 2025चा महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ञ डॉक्टर सुखदेव थोरात यांना जाहीर झाला आहे. तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजेच 28 नोव्हेंबर या दिवशी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर या पुरस्काराचे स्वरूप ₹1,00,000 फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह असे आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 26वा प्रश्न पाहूयात. तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक म्हणजेच क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये भारत आपला कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आपला भारत देश आहे 23व्या क्रमांकावर. कितव्या? तर 23व्या. तर याविषयी महत्त्वाची आपण शॉर्ट मध्ये माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये आपला भारत देश 23व्या क्रमांकावर आहे. तर मागील वर्षीच्या म्हणजे 2025च्या 10व्या स्थानावरून भारत 13 स्थानांनी घसरलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 27वा. तर कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी रायथन्ना
मिकोसम नावाचा उपक्रम नुकताच सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश या. कोणत्या? तर आंध्र प्रदेश या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी रायथन्ना मिकोसम हा उपक्रम आंध्र प्रदेश राज्य सरकारने नुकताच सुरू केला आहे. तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे जलसुरक्षा मागणीनुसार शेती, कृषी तंत्रज्ञानाचा वापर व अन्न प्रक्रियेला चालना देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे. तर या उपक्रमामध्ये लोकप्रतिनिधी आणि अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना आधुनिक शेती पद्धती आणि सरकारच्या पंचसूत्री धोरणाबद्दल मार्गदर्शन करतात. यानंतर पुढील प्रश्न, तर बोल्सोनारो यांना 27 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असून ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ब्राझील या. कोणत्या? तर ब्राझील या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बोल्सोनारो हे ब्राझील देशाचे माजी राष्ट्रपती आहेत आणि त्यांना नुकतीच सत्ता पालटाच्या कटामध्ये सहभाग घेतल्याबद्दल आणि लोकशाही व्यवस्था उलथून टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल 27 वर्षांहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर 29वा प्रश्न, अलीकडेच जगातील तिसरा सर्वात मोठा मानवतावादी देणगीदार देश कोणता बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, संयुक्त अरब अमिराती आहे. कोण? तर संयुक्त अरब अमिराती हा देश. यानंतर 30वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, दिनविशेषवर आधारित आहे हा प्रश्न. तर दरवर्षी समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी केव्हा साजरी केली जात असते? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 28 नोव्हेंबर या तारखेला. केव्हा? तर 28 नोव्हेंबर या दिवशी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी 28 नोव्हेंबर रोजी साजरी केली जात असते. तर ते एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते, ज्यांनी 1827 ते 1890 या काळामध्ये सामाजिक अन्याय आणि जातीय भेदभाव विरुद्ध लढा दिलेला आहे. तर त्यांची पुण्यतिथीची तारीख कोणती आहे? तर 28 नोव्हेंबर. कार्य आहे, महात्मा फुले यांनी जातीय भेदभावाविरुद्ध आणि स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले आहे. आणि संस्था, तर त्यांनी सत्यशोधक समाज या संस्थेची स्थापना केली आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. 2 प्रश्न आहेत. सर्वांनी दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगायचं आहे. तर प्रश्न पाहूयात. तर मिस युनिव्हर्स 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कमेंटमध्ये कळवा. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंटमध्ये कळवायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.